गोंदिया पोलिसांना अंमली पदार्थाच्या विरोधातील मोहिमेत मोठे यश मिळाले आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई चिचटोला ते चोटिया मार्गावर करण्यात आली। पोलीस अधीक्षक गोरख भांबरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गांजा आणि एमडी ड्रग्सच्या विरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे। याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांना गुप्त माहिती मिळाली की नागपूरच्या कामठी येथून एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून 2 जण ड्रग्ज घेऊन गोंदियाकडे येत आहेत। या माहितीच्या आधारे चिचटोला रोडवर नाकाबंदी करण्यात आली। काही वेळातच संशयित कार आली असता तिला थांबवून तपासणी केली असता कारमध्ये बसलेल्या दोघांकडून 23.25 ग्रॅम एमडी मेपेड्रोन ड्रग्ज हस्तगत करण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आकाश दिलीप मेश्राम वय 49 वर्षे राहणार सावित्रीबाई फुले वॉर्ड गोंदिया, रिजवान इक्बाल शेख वय 37 वर्षे राहणार रामनगर बाजार चौक गोंदिया आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये 4,65,000 रुपये किमतीचे 23.25 ग्रॅम एमडी ड्रग्ज तस्करीसाठी वापरलेली 5 लाख रुपयाची स्विफ्ट डिझायर कार आणि 35,000 रुपये किमतीचे 2 अँड्रॉइड मोबाईल यांचा समावेश आहे। दोन्ही आरोपींविरोधात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। हा ड्रग्जचा साठा जिल्ह्यात विक्रीसाठी आणला जात होता असा पोलिसांना संशय आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।